Here is the translation of the text to Marathi. महत्त्वाचे पोषक तत्वे. पृथ्वीच्या शेतीमध्ये लागवड केलेली पिके मानवजातीला आधार देतात आणि वाढतात. खतांचा वापर वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक आहे, जे अन्न, तंतू, निवारा आणि अनेक इतर फायदे देतात. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि जागतिक लोकसंख्येचे आरोग्य राखण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त खतांची आवश्यकता असेल. वनस्पतींच्या वाढीसाठी 17 आवश्यक घटक असतात. उर्वरित 3 घटक हवा आणि पाण्यातून मिळतात. व्यावसायिक खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही प्राथमिक पोषक तत्वे आहेत किंवा आपण NPK असे म्हणू शकतो. या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांचा वनस्पतींच्या पोषणावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. वनस्पती इतर कोणत्याही घटकापेक्षा नायट्रोजन अधिक जलद शोषून घेतात, ज्यामुळे तो सर्वात महत्त्वाचा पोषक तत्व बनतो. वनस्पती वाढताना निरोगी असतील आणि एकदा काढणी केल्यानंतर खाण्यायोग्य असतील याची खात्री करण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. बहुतेक सजीव वस्तूंच्या ऊतींचा मोठा भाग प्रथिन बनवतो, म्हणून नायट्रोजन प्रथिनांच्या उत्पादनासाठी आवश्यक आहे. फॉस्फरस वनस्पतीच्या ऊर्जा वापरण्याच्या आणि साठवण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे, ज्यामध्ये प्रकाशसंश्लेषण समाविष्ट आहे. वनस्पती निरोगी वाढण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी हे देखील आवश्यक आहे. व्यावसायिक खतांसाठी तिसरे प्रमुख पोषक तत्व म्हणजे पोटॅशियम. शेती उत्पादनात वाढ करण्यात आणि एकंदर पीक गुणवत्ता सुधारण्यात त्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. शिवाय पोटॅशियम वनस्पतींच्या मूळसंबंध प्रणाली मजबूत करून आणि थंड किंवा कोरड्या हवामानात कुजण्यापासून रोखून वनस्पतीचे संरक्षण करते. सध्याच्या खतांमधील आवश्यक पोषक तत्वे बिग 3 घटकांमधून पुरवली जातात: नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. मुख्य फायदे: जलद बियाणे आणि मुळांचा विकास, वनस्पतींची वाढ आणि विकास, नवीन पीक शाखा वाढवण्यास मदत करते. वनस्पती अजैविक तणावांना अधिक प्रतिरोधक बनतात, जसे की दुष्काळ, थंडी. आम्लयुक्त स्वभावामुळे ड्रीप पाईप साफ करण्यास मदत करते. जास्त उत्पादन आणि चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळवण्यासाठी. क्षारयुक्त जमिनीत सुधारण्यासाठी वापरले जाते. मातीतील अमोनिया बाष्पीकरण नियंत्रण, मातीतील सूक्ष्मजंतूंची संख्या कमी करते.